चलो वरळी असं म्हणत विजयी मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही उपस्थित राहणार। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध, आज अधिकृत घोषणा होणार। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुख पद स्वीकारण्यास नकार। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपात प्रवेश करणार। मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश होणार। आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित बघू, कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढला नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता, पिक्चर अभी बाकी है। येरे येरे पैसा 3 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव। आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या, सदावर्तेंचा हल्लाबोल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियात फूट पडण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा। राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत। 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार। हिंदी जी.आर.बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं, रेशीमबागेत निर्णय झाला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा, तर नया है वह असं म्हणत फडणवीसांचं मिश्किल उत्तर। उद्धव ठाकरे पलटूराम, त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता। ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमनेच हिंदी सक्ती केली, आता मात्र घुमजाव, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। इंदापुरातील सराटीत संत तुकोबांच्या पादुकांचं नीरास्नान। पुण्यातील पालखी सोहळ्याचा सराटीत आजचा शेवटचा मुक्काम। तुकोबांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापुरात माळशिरस तालुक्यातील कारुणे येथील मुक्काम आटपून आता पालखी नातेपुतेमध्ये विसावणार। शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबाने झाल्याचं समोर। मृत्यूपूर्वी शेफालीने फ्रीजमधील शिळं अन्न खाल्लं होतं। त्या रात्री शेफालीने अँटी एजिंगचं इंजेक्शनही घेतलं होतं अशी माहिती। एसटी तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आजपासून 15% सवलत। दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुविधेचा लाभ घेता येणार। सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार। आज अधिकृत घोषणा होणार। हजारो ठेवीदारांना दिलासा मिळणार। नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपी साहिल चंदेल अटकेत, विरोध करताना मुलगी जखमी। राज्यातल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचं अलर्ट। पुण्यासह सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। आजपासून राजधानी दिल्लीत जुन्या गाड्यांना इंधन बंदी। 10 वर्षावरील डिझेल तर 15 वर्षावरील पेट्रोल गाड्यांना इंधन मिळणार नाही। गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी पेट्रोल पंपावर स्पेशल कॅमेरे।